आणि आपले प्रदीप कामटे, मला वाटतं आपण प्रवीण दादा 4 तासाची पदयात्रा मी सगळ्यांनी जी हवेलीमध्ये घेतली त्याबद्दल मी तमाम पुरंदर आणि हवेलीच्या सगळ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने गटाचे मनपूर्वक आभार मानते की अप्रतिम अशी आम आदमीचे पण सगळे सहकारी होते, वंचितचेही होते आणि मला राऊत साहेबांचेही मनपूर्वक आभार मानायचे की राऊत साहेब आता ह्या व्यासपीठावर आणि खाली मी तुमच्याबरोबर पैज लावते की कोण कुठल्या पक्षाचा तुम्ही मला सांगा, कारण इतक्या अप्रतिम पद्धतीने सगळेच कार्यकर्ते एक झाले की महाविकास आघाडी म्हणला तर सगळे हात वरती, तुम्ही पक्षाचं नाव घेतलं तर तुम्हाला कळणार नाही, इतक्या सुंदर आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि सहकारी स्वतः ते उमेदवार असल्यासारखे प्रत्येक जण पळतंय, त्याबद्दल मी सगळ्या सहकाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते. संजय जगतापांचं भाषण मी आता ऐकत होते, त्यांचे मी जाहीर आभार मानते की आम्ही दोघांनी 5 वर्ष एकत्र हा खूप चांगला प्रवास आम्ही केला आणि आमच्या दोघांबरोबर व्यासपीठावर प्रत्येक जण आज जो बसलाय किंवा खाली हे सगळे पदाधिकारी बसले, तुमच्या प्रत्येकाच्या प्रयत्नामुळे आज जो विकास 5 वर्षात आम्ही करू शकलोय हा तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक उत्तम टीम वर्क म्हणून आपण सगळे पुरंदरला काम करतो. याबद्दल मी सगळ्या तमाम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आम आदमी आणि वंचित आघाडीच्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर चौथ्यांदा मी या व्यासपीठावर या इलेक्शनमध्ये बोलते. 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला पाठवलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा एकदा आपण मला संधी, माझं मेरिट, माझं काम, माझं पार्लमेंट परफॉर्मन्स हा बघून द्यावा ही विनम्र विनंती करायला पाहिजे. संजय जगतापांच्या भाषणानंतर या भागातल्या विकास आघाड्यांचा विकासाचा सगळा लेखाजोखा त्यांनी पाठवला आणि इथे जेव्हा मी बघत होते तेव्हा रोहन मागासपासून उभा आहे आणि पुरंदर म्हटलं की राऊत साहेब आपण आज आलेला आहात, पण तुमच्या गाडीमध्ये घरी नेण्यासाठी आम्ही पुरंदरची भाजी आणि पुरंदरचा अंजीर हा तुमच्यासाठी स्पेशली ठेवलेला आहे.